नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम प्रगतीचा मंत्र या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या उदासीनतेची कारणं आणि या विषयावर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत गृहनिर्माण संस्थेचे सहकार रत्न श्री अंबादास मानकापे पाटील आणि गृहनिर्माण संस्था तज्ञ जे.सी. फ्रान्सिस. आपण दोन्ही पाहुण्यांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण दोन्ही पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया. अंबादासराव मानकापे पाटील हे आदर्श ग्रुप औरंगाबादचे संस्थापक अध्यक्ष आहेत. सहकार खात्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर सहकार क्षेत्रामध्ये कार्यरत राहत आदर्श महिला नागरी सहकारी बँक, पतसंस्था, दूध संघ, जिनिंग प्रोसेस, सहकारी गृहनिर्माण संस्था, सहकारी रुग्णालय, इंग्रजी माध्यमाच्या शाळा असे सहकारी तत्वावरचे अनेक व्यवसाय उभारून ते प्रगतीपथावर नेलेले आहेत. सहकार रत्न म्हणून त्यांना गौरवण्यात देखील आलंय. तसंच श्री जे.सी. फ्रान्सिस यांच्याबद्दल सांगायचं झालं तर हे सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. या क्षेत्रात गेल्या 30 वर्षांपासून ते कार्यरत आहेत. आत्तापर्यंत औरंगाबाद, जालना, बीड, नाशिक, पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रात त्यांनी 400 पेक्षा जास्त गृहनिर्माण संस्था उभ्या करून दिलेल्या आहेत. गृहनिर्माण संस्था उभारणीसाठी जनजागृती करून अंदाजे 500 गृहनिर्माण संस्था नोंदणी आणि कन्व्हेन्स डीडसाठी पुढाकार घेतलाय. औरंगाबाद जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष ते आहेत आणि क्रेडाई महाराष्ट्राचे 2 वर्ष ते कोषाध्यक्ष राहिलेले आहेत. आज या दोन्ही पाहुण्यांसोबत आपल्याला सहकार क्षेत्र आणि सहकार क्षेत्रातली जी काही कारणं आहेत या संदर्भामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत. आपण दोन्ही पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. सुरुवातीला मी जातोय श्री अंबादासराव मानकापे पाटील यांच्याकडे. सर, मुंबईच्या तुलनेमध्ये उरलेल्या महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्था किंवा सहकार तत्वावर उभे राहिलेले जे काही व्यवसाय आहेत त्याची जर तुलना केली किंवा संख्या बघितली तर ती खूप कमी असल्याचं आपल्याला जाणवतं. याच्या पाठीमागे काही वैशिष्ट्य कारणं असतील का किंवा विशेष कारणं असतील असं वाटतं का? कारणं गृहनिर्माण संस्था उभारायची कारणं बरीचशी आहेत. गृहनिर्माण संस्था उभारण्यामध्ये एकतर लोकांचं अज्ञान पण आहे. पुन्हा मुंबई, नाशिक ही मोठी शहरं सोडून जर आपण पाहिलं त्या तुलनेमध्ये गृहनिर्माण संस्था ह्या नगण्यच आहे. परंतु अशा वेळेला गृहनिर्माण संस्था आता औरंगाबादसारख्या ठिकाणी, डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी, नांदेडच्या ठिकाणी, बीडच्या ठिकाणी अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये या गृहनिर्माण संस्था आता वाढत आहेत. बरोबर. आणि फ्लॅट सिस्टीमची सुरुवात जी आहे मुंबई पुण्यासारखी आता ती सुद्धा या जिल्ह्यामध्ये जागेच्या अभावी फ्लॅट सिस्टीमची सुद्धा सुरुवात झालेली आहे. आणि फ्लॅट सिस्टीमच्या सोसायट्या ह्या सुद्धा गृहनिर्माण संस्था निर्माण होत आहेत. आणि जागेची टंचाई असल्यामुळे आणि बाजाराचं अंतर कमी यावं म्हणून ही लोकं फ्लॅट सिस्टीमला हे मानत होती. आणि फ्लॅट सिस्टीममध्ये फ्लॅट घेण्यामध्ये त्यांना योग्य वाटत होतं, योग्य किमतीमध्ये त्या मिळत होत्या. बरोबर. त्याच्यामध्ये गृहनिर्माण संस्था काढण्यामध्ये थोडासा लोकांचा नकारार्थी हे होतो, परंतु बंधनकारकही सुद्धा आवश्यक आहे. कारण त्या गृहनिर्माण संस्थांचं मेंटेनन्स करणं हे फार अवघड काम आहे. आणि या संपूर्ण संस्थेचे सभासद जे असतात त्या सभासदाकडून मेंटेनन्स चार्जेस घेतल्या जावेत. आता ते कसे घेतले जावेत, काय घेतले जावेत हा प्रश्न अलहिदा आहे. बरोबर. परंतु जे ते त्या कसे घेतले जावेत त्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठरवून जर सर्वसंमतीने जर ठरवलं तर हे मेंटेनन्स चार्जेस हे आवश्यक आहे. आणि त्यांनी एकोपा ठेवण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे, एकमेकांचं सहकार्य घेण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. गृहनिर्माण संस्था यासाठी स्थापन होतात की एकमेकाचं सहकार्य होणं आवश्यक आहे. आणि ज्या ज्या काही सामुदायिक सहकारी संस्थांमध्ये ओपन स्पेस आहे, तिथे त्यांच्या करमणुकीचा भाग आहे, अशा संस्थांना ह्या मेंटेनन्स चार्जेस आपल्याला भरावे लागतात आणि ते सभासदांच्या उपयोगी पडतात. म्हणून ही मेंटेनन्स चार्जेस सुद्धा या गृहनिर्माण संस्थेला सुद्धा चांगल्या प्रकारे तारक आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे. परंतु त्याच्यामध्ये सभासदाची उदासीनता आहे, अशी आहे की एकदा घर झालं आणि बाकीच्या सोयीसुविधा आपल्याला मिळण्यासाठी काही आपल्याला गरज वाटत नाही, अशी मानसिकता सभासदामध्ये होते.
आणि त्याच्यामध्ये कार्यकारी मंडळसुद्धा मग हतबल होते की बाबा सभासदांना काही इंटरेस्ट नाही आहे, मेंटेनन्स चार्जेस देत नाही आणि हे होत नाही. पण अशा वेळेस कायद्याचा बडगा हा सुद्धा मेंटेनन्स चार्जेसमध्ये असावा आणि कायद्याचा बडगा जर तिथं असेल तर सभासदांनी समजा मेंटेनन्स चार्जेस दिले नाही तर कायद्याच्या बडग्याने ते वसूल करण्याचं सुद्धा धोरण कायद्यामध्ये सुद्धा आहे. आणि आमच्या औरंगाबादला एका हाऊसिंग सोसायटीमध्ये असाच कायद्याचा बडगा आमच्या DDR साहेबांनी हे केला असून सगळे मेंटेनन्स चार्जेस त्यांनी 101 कलम 101 महाराष्ट्र सहकारी संस्थेचे कलम 101 अनुसार त्याच्यावर सक्तीची वसुली म्हणून मेंटेनन्स चार्जेस वसूल करण्याचं प्रयोजन केलेलं आहे. आणि ते प्रयोजन करत असताना त्या लोकांनी बरोबर ते मेंटेनन्स चार्जेस दिलेले आहेत आणि मेंटेनन्स चार्जेस ही केलेले आहे. शेवटी लोकांच्या पाठीमागे पाठपुरावा करणं, कायद्याचा बडगा असणं हे अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत आपल्या सक्तीने न करता वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात जर ती वर्गणी मेंटेनन्स चार्जेस वसूल झाले तर फार उपयुक्त असतं. आणि हे कार्यकारी मंडळाचं काम जबाबदारी जास्त आहे की सर्वसमावेशक सभासदांना मिळून त्यांच्या विचारामध्ये हे करून त्या मेंटेनन्स चार्जेस घेण्यामध्ये, त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये सुद्धा कार्यकारी मंडळ हे सक्षम असणं अत्यंत जरुरीचं आहे. आणि पुढचा प्रश्न जो आहे तो फ्रान्सिस सरांना विचारायचा आहे. सर, संस्था नोंदणी ह्याचा जो कायदा आहे या कायद्यामध्ये मुळात विसंगती आहे का, याच्याबद्दल आपण काय सांगू शकता? बरोबर, अगदी बरोबर आहे की गृहनिर्माण संस्था नोंदणी का होत नाहीत. फक्त पुणे, मुंबई, ठाणे आणि नाशिक शहरात जास्तीत जास्त गृहनिर्माण संस्था नोंदणी होतात. बरोबर. आणि इतर महाराष्ट्रात गृहनिर्माण संस्था नोंदणी होण्याची संख्या फार कमी आहे. त्याची 3 मुख्य कारणे आहेत. एक आहे मोफा कायदा 1963 चे कलम 10(1). हा कायदा काय सांगतो की जर विकासकाने संस्था नोंदणीकरिता कमीत कमी संख्या पूर्ण झाल्यानंतर संस्था नोंदणी करणे बंधनकारक आहे. म्हणजे संस्था नोंदणी करता 10 सभासद आहे हा मूळ कायदा 10(1) सांगतो. परंतु त्याच्या विरुद्ध दुसरा कायदा सांगतो 10(2) की जर विकासकाने डीड ऑफ डिक्लेरेशन महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट 1972 अंडर सेक्शन 2A मध्ये नोंदणी केली असेल तर मग विकासकाला संस्था नोंदणी करणे बंधनकारक आहे. हा विरोधाभास आहे 10(1) आणि 10(2) मध्ये. प्रत्यक्ष महाराष्ट्र अपार्टमेंट ॲक्ट किंवा महाराष्ट्र अपार्टमेंट असोसिएशन हे कुठे नोंदणी होतच नाही. त्याला कोणी त्यांच्यावर काही कंट्रोलिंग अथॉरिटी नाही, त्याचे नोंदणी प्रमाणपत्र मिळत नाही. त्यानंतर तिसरा आहे की जोपर्यंत विकासक 51% एकूण सदनिकापैकी विक्री होत नाहीत तोपर्यंत ते संस्था नोंदणी होत नाही, नोंदणी प्रस्ताव स्वीकारले जात नाहीत. अच्छा. तर मागील 5-6 वर्षापासून बांधकाम क्षेत्र जे सर्वात मोठं जॉब देणारं किंवा इंडस्ट्री आहे ती मंदीमध्ये आहे. आणि अनेक विकासकांचे 6 वर्षात 7 वर्षात 20% 30% सदनिका शिल्लक आहेत. त्यामुळे त्या 51%ची पूर्तता होत नाही. तरी विकासक जेव्हा स्वतः पुढाकार घेत असेल संस्था नोंदणी करण्याकरता तर ही 51%ची आवश्यक नाही आणि तो 10(1) स्पष्ट सांगतो. परंतु आपण ते नोंदणी करताना त्यावर अटकून पडतो की 51% पूर्तता केल्याशिवाय नोंदणी होणार नाही. बरं, मला आता अंबादासराव सर तुमच्याकडे यायचं आहे. या सगळ्या संदर्भात ऑडिट किंवा अन्य ज्या काही कायदेशीर बाबी असतात त्या मागे लागतील म्हणून ही नोंदण्या होत नाही आहेत किंवा तशा पद्धतीची पावलं उचलली जात नाही आहेत असं म्हणता येईल का? नाही, ऑडिटचा काही प्रश्न त्या संस्थांच्या पाठीमागे लागतील असं काही हे नाही आहे. फार कमी संख्याची लोक अशी आहेत की ऑडिटला घाबरतात किंवा ऑडिट होणं आपल्या पाठीमागे काहीतरी ससेबिरा लागेल, बरोबर, किंवा आपल्याकडे काही गुन्हा घडतोय का, आपल्याकडून काही होतं का. परंतु गृहनिर्माण संस्थेमध्ये अशा काही घडण्याचा
जास्त हे पडत नाही, भाग पडत नाही. आणि लेखापरीक्षण हे झालंच पाहिजे. लेखापरीक्षणामध्ये त्यांचे मेंटेनन्स चार्जेस, त्यांना दिलेलं लोन, संस्थेमार्फत जर लोन दिलं असेल किंवा इंडिव्हिज्युअल लोन दिलं असेल, त्याला ना हरकतीचं प्रमाणपत्र देणे, ते वसुली त्यांच्याकडे राहत नाही. सभासदाचे आणि बँकेचे संबंध असतात, ते त्याची वसुली करतात. त्यामुळं गृहनिर्माण संस्थेला लेखापरीक्षणाचं किंवा ऑडिटचं असं भय असण्याचं काही कारण नाही आहे. आणि असं भय असून हे नाही आहे, परंतु एकमेकामध्ये विचार अविचार असल्यामुळे ह्या संस्था उदासीन राहतात. म्हणजे एकत्र येणे, एकत्र जमवणे, आणि हे जर कार्यकारी मंडळ सक्षम असेल तर हे चांगल्या प्रकारे काम करू शकतं. प्रत्येकाला आपल्या कार्यामध्ये सहभागी करून घेऊ शकतं. वेळोवेळी आपल्या कॉलन्यामधील गृहनिर्माण संस्थांमधील सभासदांचे कार्यक्रम ठेवणे, त्यांच्याशी सुसंवाद ठेवणे. बरोबर. बाकीचे हे कार्यक्रम जर असे कार्यकारी मंडळांनी जर आयोजित केले तर या गृहनिर्माण संस्थेची सभासदामध्ये एक उत्साह निर्माण होतो आणि त्यांच्यामध्ये एकोपाही राहतो आणि कुठल्याही सामुदायिक कामामध्ये त्यांना रस निर्माण होतो. आणि ते करण्यामध्ये कार्यकारी मंडळ हे सक्षम असायला पाहिजे, त्यांनी कामं करून घेतली पाहिजे. आणि सक्षम असण्यामध्ये सुद्धा कार्यकारी मंडळाला सुद्धा, म्हणून ही उदासीनता अशी असते. काही मानसिकता सभासदामध्ये मी सांगितल्याप्रमाणे अशी असते की बा आपलं घर झालंय, आपल्याला काही गरज नाही. बरोबर. परंतु तसं नाही आहे. घर झालं म्हणून गृहनिर्माण संस्था निर्माण करण्याचा अर्थच तो आहे की सर्व समाज हा एकत्रित आला पाहिजे. गृहनिर्माण संस्था ह्या कुठल्या जातीच्या किंवा पातीच्या या धर्तीवर राहत नाही. तिथे कुठल्याही जाती धर्माचा माणूस त्या गृहनिर्माण संस्थेमध्ये सभासद होऊ शकतो. आणि जाती धर्माची लोक ही सगळी एकत्र राहून या भारतामध्ये गोड्यागोडीने त्यांचा विचार आला पाहिजे, म्हणून ह्या गृहनिर्माण संस्था काढण्याचा उद्देश सुद्धा तो आहे. आणि इंडिव्हिज्युअल स्वतंत्र घर बनवण्याच्या लोकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत ते बनवतात, ज्याच्याजवळ पैसा आहे ते बनवतात. परंतु सर्वसामान्य माणसाला गृहनिर्माण संस्था काढण्याशिवाय पर्याय नाही. बरोबर. आणि तो पर्याय अत्यंत चांगला आहे आणि गृहनिर्माण संस्था ह्या निर्माण झाल्याच पाहिजे. कुठल्याही संकटाला न घाबरता ह्या संस्था निर्माण करणं, त्या चालवणं आणि त्याचा जो काही चांगला परिणाम आहे तो घेणं हे सभासदांचं कर्तव्य आहे. आणि शासनाने सुद्धा त्या गृहनिर्माण संस्थेवर नियंत्रण ठेवणं, वेळोवेळी ऑडिट करणं आणि वेळोवेळी मार्गदर्शन करणं हे सुद्धा सहकार खात्याचं काम आहे. सहकार खात्याने सुद्धा वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे, त्यांचं इन्स्पेक्शन घेतलं पाहिजे, तपासणी केली पाहिजे. ऑडिटचं त्याला भिण्याचं काही कारण नाही आहे. आपण जर काही केलंच नाही आहे त्याच्यामध्ये तर ऑडिटला भिण्याचं कारण नाही आहे. उलट आपली सुधारणा काय होते आहे, आपण काय चुकलो आहे हे दाखवण्याचं एक चांगलं लक्षण आहे ऑडिट होणं म्हणजे. नक्कीच. आणि सक्षम आपली संस्था ऑडिट झाली म्हणजे आपली संस्था किती सक्षम आहे हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. नक्कीच. आणि ते पाहायला मिळाल्यामुळे सर्व सभासदामध्ये विश्वास निर्माण होतो की कार्यकारी मंडळाने हे चांगलं काम केलेलं आहे. ऑडिटमध्ये कुठले काही दोष नाही आहे किंवा आभार झालेला नाही किंवा हे केलेलं नाही आहे. आणि तो विश्वास निर्माण झाला म्हणजे लोकांमध्ये चांगला उत्साह होतो आणि एकोपाही निर्माण होतो आणि सगळ्या गोष्टी त्या संस्थेमध्ये चांगल्या प्रमाणे चालतात. आणि गृहनिर्माण संस्था या सर्वसामान्य आणि गोरगरिबासाठी अत्यंत चांगल्या रीतीचं हे सहकाराचं साधन आहे. नक्कीच. खूप छान पद्धतीचं मार्गदर्शन. आणि या ज्या काही सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या कायद्याच्या अनुषंगानं असतील म्हणा किंवा एकूणच जी काही मानसिकता आहे गृहनिर्माण संस्थांच्या बाबतीमध्ये त्याविषयी मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. या संदर्भातली अधिक माहिती किंवा याच्या संदर्भातलं अधिक मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला मिळू शकतं. आता टी व्ही स्क्रीनवरती आपल्या दोन्ही पाहुण्यांचे नंबर सुरू आहेत, या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि याच्यातले जे काही कायदेशीर बाबी आहेत त्यासुद्धा देखील तुम्ही निश्चितपणानं जाणून घेऊ शकता. खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये. तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम प्रगतीचा मंत्र.
विश्रांतीनंतर साम प्रगतीचा मंत्र या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या उदासीनतेची कारणं या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि श्री अंबादासराव मानकापे पाटील आणि जे.सी. फ्रान्सिस सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. मी पुढचा प्रश्न जे.सी. फ्रान्सिस सरांना विचारणार आहे. गृहनिर्माण प्रकल्पामध्ये ज्या वेळेला सदनिका, रो हाऊसेस, बंगलोज म्हणा किंवा व्यवसायाची जे काही जागा असतात, दुकानं, शॉप्स, या सगळ्या ज्या गोष्टी एकत्र येतात तेव्हा त्या संस्थेच्या नोंदणी करता म्हणा किंवा जे काही कायदेशीर बाबी आहेत त्याच्यामध्ये काही अडचणी येऊ शकतात का? पूर्वी गृहनिर्माण संस्था नोंदणी करण्याकरता कमीत कमी सभासद संख्या 10 अनिवार्य होती. परंतु आता 2019 मध्ये नवीन कायदा सुधारणा झालेली आहे. त्यानंतर 5 त्यापेक्षा जास्त जर फ्लॅट असतील किंवा गाड्या असतील किंवा सदनिका असतील तर त्याची नोंदणी करता येते. परंतु अडचण अशी आहे की एका गृह प्रकल्पात दुकानाची संख्या जास्त आणि सदनिकेची संख्या कमी असेल तर दुकानदार ते गृहनिर्माण संस्था नोंदणी करण्याकरता सहकार्य करीत नाहीत. आणि ते जेव्हा 51% पूर्तता होत नाही तर मग गृहनिर्माण संस्था नोंदणी करण्यास अडचण येतात. त्याचप्रमाणे त्याच प्रकल्पात रो हाऊस किंवा डुप्लेक्स किंवा बंगलेधारक यांना सर्व मूलभूत सुविधा स्वतंत्रपणे असतात. सदनिकाधारकाच्या ज्या सुविधा आहेत त्या सामूहिक असतात. मग रो हाऊस धारक किंवा डुप्लेक्स किंवा बंगलेधारक फ्लॅट बरोबर ते संस्था नोंदणी करण्याकरता पुढाकार घेत नाही किंवा सहयोग करत नाही. त्यामुळे अनेक संस्था नोंदणी होत नाहीत. दुसरं आहे की विंग वाईज संस्थासुद्धा नोंदणी होऊ शकते. प्रत्येक इमारतीची एक विंग वाईज. परंतु त्याकरता इतर विंग वाईजची सहमती घेणे, विकासकाची झेड फॉर्मवर सही मिळणे आणि तो प्रस्ताव परत जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयात परवानगीकरता दाखल करणे आणि त्यांची परवानगी मिळाल्यानंतर परत मग उपनिबंधक किंवा सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयात नोंदणीसाठी दाखल करणे. हा जेव्हा जास्त वेळ जातो आणि ह्या ज्या किचकट पद्धती आहेत, एक दुसऱ्याबरोबर सहयोग नाही किंवा सहकार्य नाही किंवा उदासीनता आहे, त्यामुळे मोठ्या गृह प्रकल्पातील गृहनिर्माण संस्था नोंदणी करण्यास अडचणी येत आहेत. बरं. आम्हाला जर आत्ता आपण जर पाहिलं तर जी काही उदासीनतेबद्दल आपण बोलतोच आहोत, पण कायद्याचा जर आपण विचार केला तर गृहनिर्माण संस्था असणं किंवा ती तयार करणं हे कायदेशीररित्या बंधनकारक आहे का? काय सांगता येईल? कायदेशीररित्या आता बंधनकारक झालेलं आहे फ्लॅट सिस्टीममध्ये. आणि बिल्डर्सला हे बंधन घातलं गेलेलं आहे. ज्या कायद्या अन्वये यांना बिल्डर्सला बंधन घातलेलं आहे की ज्या बिल्डर्समध्ये फ्लॅट असतील, 100 असतील, 200 असतील, बरोबर, तर त्याच्या आत्ता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 51% जी जर तुमची संख्या झाली असेल, फ्लॅट विक्री झाली असतील तर त्याची संस्था ही बिल्डरनी नोंदणी करण्यात यावी. जे फ्लॅट गेले नसतील त्याची नंतर संस्था ती बिल्डरनी त्या विकाव्यात. अशा प्रकारे ह्या संस्थात हे नोंदणी झालेल्या असतात. त्याचप्रमाणे ह्या सहकारी संस्थांमध्ये ही सुद्धा प्रमाण फार कमी आहे आणि त्या संस्थांमध्ये फ्लॅट सिस्टीममध्ये जास्तीत जास्त ह्या संस्था ज्या बिल्डरला बंधन घालण्यात आलेलं आहे, तशा ओपन प्लॉट संस्थांमध्ये तसं बंधनं मला असं वाटतं नाही आहे किंवा त्या गृहनिर्माण त्या झाल्याच पाहिजे कायद्याची असं काही बंधन घातलेलं नाही आहे. एखाद्याने समजा औरंगाबाद महानगरपालिका आहे किंवा मुंबई आहे किंवा ओपन स्पेसमध्ये गृहनिर्माण संस्था ठरवलं तर त्याचे जे काही निकष आहेत ते रिझर्व आहेत का, निवासी जागेसाठी आहेत का, त्याचे काही निकष ठरवलेले आहेत. ते निकष जर पूर्तता त्याची जर केली तर त्यासुद्धा DDR सहकार खात्यामार्फत नोंदणी होऊ शकतात आणि ओपन प्लॉटच्या सोसायटीला तसा काही म्हणजे गरज पडत नाही. तर ह्याप्रमाणे मी सांगतो की या सहकारी संस्थांचे प्रकार पडतात. फ्लॅट ओनर्स हाऊसिंग सोसायटी आणि ओपन प्लॉट हाऊसिंग सोसायटी. तर ह्या बंधनकारक कराव्याच अशातला प्रकार नाही आहे. जर समजा काही लोकांनी मिळून जर एक जागा घेतली आणि ती समजा प्लॉटिंग विक्री केली आणि प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल प्लॉट घेतले, त्याची गव्हर्नमेंट संस्था व्हावीच असा काही कायद्याची बंधनं नाही. परंतु मेंटेनन्ससाठी, रोडसाठी आणि त्याच्या ड्रेनेज आहे, पाणी आहे, ह्या ज्या मूलभूत सुविधा त्या सहकारी संस्थेला आहे त्याच्यासाठी ती गरज अत्यंत सभासदासाठी त्याची गरज आहे.
बरं. समजा ज्या काही नगरपालिका आहेत तिथे जर समजा ड्रेनेजची व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था आहे, रोडची ते करून देतात, ह्या सुविधा जर असेल तर त्यांना सुद्धा मेंटेनन्सची गरज नाही, त्या संस्थेला सुद्धा संस्थाकाची गरज नाही आहे. कारण त्यांचं सगळ्या सुविधा, मूलभूत सुविधा ह्या नगरपालिका पुरवते, ग्रामपंचायत पुरवते किंवा नगरपंचायत पुरवते, नगरपालिका पुरवत असल्यामुळं अशा संस्थांमध्ये संस्था व्हाव्यात असं काही बंधन नाही आहेत. आणि ती बंधनं असू पण नाही, परंतु तिथे मेंटेनन्स हे लागत नाही. फ्लॅट ओनर सोसायट्या झाल्या आणि त्याचे तक्रारी जास्त झाल्यामुळे सभासदांमध्ये की बघ यांना तो कायद्यामध्ये आणि नियामक मंडळामध्ये नियम तयार झाले आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बा हे अशा प्रकारे संस्था झाल्या पाहिजे, मेंटेनन्स त्याचं झालं पाहिजे आणि ते संस्थेने ते पाहिलं पाहिजे. आणि हे बिल्डर्सवर बंधन घातलेलं आहे आणि बिल्डरने त्या संस्था स्थापन करून त्या सभासदांच्या ताब्यात दिल्या पाहिजे. नक्की. मला फ्रान्सिस सरांकडे जायचं सर. सभासदांकडची जी थकबाकी आहे, आता ही थकबाकी अनेक ठिकाणी आपण पाहतो की ती असतेच, मात्र त्या गोष्टीची अडचण किंवा ती समस्या होऊ शकते का संस्थेकरता, त्याबद्दल काय सांगता येईल? ही फार अतिशय गंभीर बाब आहे. जे विकासक फ्लॅट विक्री केल्यानंतर वन टाईम मेंटेनन्स किंवा कार्पस फंड घेतात आणि नंतर संस्था नोंदणीनंतर ते संस्थेला हस्तांतरित करतात, त्या संस्था व्यवस्थितपणे चालतात. परंतु दुसरे परिस्थिती विरुद्ध आहे की सभासद सर्व मूलभूत सुविधा घेतात परंतु ते मासिक वर्गणी देत नाहीत. आणि जे सभासद नियमित वर्गणी देतात आणि जे वर्गणी देत नाही ते सर्व मूलभूत सुविधा फायदा घेतात. पुढे जे वर्गणी देणारे ते सुद्धा असं विचार करतात की ते वर्गणी देत नाही तर आम्ही कशाला द्यायची. वसुलीचा कायदा 101 महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1960 आहे. परंतु त्यापूर्वी त्या थकबाकीदाराला डिमांड नोटीस पाठवायला लागते, एक वेळा 2 वेळा, मग कायदेशीर नोटीस पाठवावी लागते, मग विशेष सभा किंवा वार्षिक सभा किंवा सर्वसाधारण सभेत मंजुरी घ्यायला लागते. नंतर अवॉर्ड किंवा दाखला मिळण्यासाठी उपनिबंधक किंवा सहाय्यक निबंधक यांच्याकडे 101 कारवाई करता परत दाद मागावी लागते. तर औरंगाबाद शहरात 900 संस्था आहेत, त्यापैकी 1-2 संस्था आतापर्यंत 101च्या कारवाईसाठी गेलेल्या आहेत. बाकी संस्था अद्याप गेलेल्या नाहीत. नक्कीच. परंतु नवीन कायद्यात सुधारणा झालेली आहे. मुंबई आणि पुणे भागात मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे की हाऊसिंग फेडरेशन जे आहे त्याला कलम 156चे अधिकार दिलेले आहेत. त्या गृहनिर्माण संस्थेकडे थकबाकी असेल तर त्यांनी एक ठराव फेडरेशनला द्यायचा की तुम्ही विशेष वसुली अधिकाऱ्याची नियुक्ती करून आमची वसुली करावी. मग हाऊसिंग फेडरेशन त्यांच्याकडे असलेले वकील्स किंवा विधितज्ञ किंवा लेखापरीक्षक जे अनुभवी असतील त्यांची शिफारस जिल्हा उपनिबंधकाकडे करते आणि जिल्हा उपनिबंधक यांनी परवानगी दिल्यानंतर तो विशेष वसुली अधिकारी पुढे वसुलीची कारवाई सुरू करते. नक्कीच. तर जे थकबाकी आहेत त्यांच्या विरुद्ध दंड किंवा कायदेशीर कारवाई 3 हप्ते थकले तर आता त्याला असक्रिय सभासद आपण घोषित करतो. काय सांगतं की जर त्यांनी सलग 4 वर्ष थकबाकी दिली नसेल तर तो असक्रिय सभासद होतो. मग तो ठीक आहे, तो 4थ्या वर्षी 4 वर्ष पूर्ण केल्यानंतर तो पूर्ण पैसे भरतो. पण हा कायद्याने त्याला कार्यकारी मंडळाला जास्तीत जास्त अधिकार दिले पाहिजे की जे थकबाकीदार वसुली देत नाहीत. आता प्रायव्हेट बँका बघा, तुम्ही HDFC बघा, बाकी बघा, ते क्रेडिट कार्डचे किती टक्के तुम्ही हप्ते भरले नाही जर व्याज वगैरे आकारतात. तर असा काहीतरी सभासदांमध्ये एक वर्गणी भरली पाहिजे, अन्यथा त्यांच्या सुविधा वंचित करू शकतो. पण ते पण सुद्धा अडचणी आहेत की आम्ही त्यांच्या मूलभूत सुविधा वंचित केल्या तर ते कार्यकारी मंडळावर अध्यक्षावर गुन्हा दाखल होतो. नक्कीच. तर ह्या किचकटीमध्ये कार्यकारी मंडळ अध्यक्ष सचिव पुढाकार घेत नाही. बरोबर.
नक्कीच कशा पद्धतीनं ह्या सगळ्या अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. खरं तर खूप वेळ कमी असतो आणि या एवढ्या वेळामध्ये या सगळा विषय विस्तृतपणे सांगणं थोडंसं कठीण होऊन जातं. मात्र प्रेक्षकांमध्ये कोणाला उत्सुकता असेल किंवा या संदर्भातलं मार्गदर्शन हवं असतील तर तुम्ही निश्चितपणानं या दोन्ही सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचे नंबर्स आता टीव्ही स्क्रीनवरती सुरू आहेतच. मी या दोघांचे आभार मानतो. तुम्ही वेळात वेळ काढून आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका. पाहत साम टीव्ही.